सत्य असेल तेच दिसेल. आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय. राज्यसभेत राघव चड्डा, संदीप पाठक यांच्यासह आपच्या 7 खासदारांनी भाजपमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावाला राज्यसभेच्या सभापतींनी मंजुरी दिली आहे. याबद्दलचं नोटिफिकेशन राज्य सरकारनं जारी केलंय. यामध्ये भाजप खासदारांच्या यादीत या 7 नेत्यांचा समावेश आहे. राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे 7 खासदार भाजपमध्ये सहभागी झाल्यानं राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या 113 वर पोहोचली आहे. यामध्ये राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या 5 खासदारांचा समावेश आहे. राघव चड्डा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत सिंग साहनी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता या आपच्या खासदारांनी कमळ हाती घेतलंय. त्यामुळे राज्यसभेतील आपच्या खासदारांची संख्या 3 वर आली आहे. आपण पंजाबमधून 7 जणांना तर दिल्लीमधून 3 जणांना राज्यसभेवर संधी दिली होती. पंजाबमधून राज्यसभेवर गेलेल्या 7 पैकी 6 जणांनी आपची साथ सोडली आहे. संत बलबीर सिंग यांनी मात्र अद्याप पक्ष सोडलेला नाही. सोबतच नारायणदास गुप्ता आणि संजय सिंह देखील कठीण काळात पक्षासोबत कायम आहे. सध्याच्या घडीला राज्यसभेत आपचे केवळ 3 खासदार आहेत. आपच्या 7 खासदारांनी कमळ हाती घेतल्यानं राज्यसभेतील एनडीएतील खासदारांचा आकडा 148 वर पोहोचलाय. याचा अर्थ सत्ताधारी एनडीए आता राज्यसभेत 2/3 बहुमताच्या आकड्यापासून अवघी काही पावलं दूर आहे. राज्यसभेतील बहुमतांचा आकडा 163 इतका आहे. संविधानातील दुरुस्तीसाठी 2/3 खासदारांचा पाठिंबा गरजेचा असतो. त्या दृष्टीनं आपचे 7 खासदार फुटून भाजपच्या गोटात दाखल होणं सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. एनडीएला राज्यसभेत आतापर्यंत कधीही 2/3 बहुमत मिळवता आलेलं नाहीये. त्यामुळे एनडीए इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. राज्यसभेतील सदस्य संख्या वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षीच्या अखेरीस राज्यसभेच्या 30 जागा रिक्त होत आहेत. सत्ताधारी पक्षाकडे असलेलं संख्याबळ पाहता राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप 5 जागा जास्त जिंकेल. त्यामुळे सत्ताधारी एनडीएचा आकडा 2/3 बहुमताच्या अधिक जवळ जाईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.